अबे म्हणाले का मला आयफोन घ्यायचा आहे बे. ते आयफोन म्हणते, आयफोन ते 1.5 लाखाचा म्हणते, ते घ्यायचा आहे का मला. असं आयफोन घ्यायचा आहे का तुले. कोण घ्यायचा आहे राजा. असं आयफोन घ्यायचा आहे तुला नाही 1.5 लाखावाला. अबे लेका संडासले जायचं टमरेल त्यालेच छद्र पडून आहे 2-2 लेका. तेच टमरेलचा डब्बा तू याच्यानं बदलून नाही होत आहे आणि तू आयफोन घ्यायच्या गोष्टी करताय हरामखोरा. पैसे काय आपल्या हाताचा मळस आहे. गण्या भाऊच्या हाताचा मळस आहे पैसे म्हणजे. असं हाताचा मळ आहे का. बरं थांब ना मग, चाल ना पाठ घासून देत तू. चांगला मळ निघते मग ते विकून आपण आयफोन घेऊ. आयफोनचा आहे नाही घेणं होत बाबू आपल्याला. पाहिले का पाय म्हणे तू असाच म्हणत राहायची. मी एक दिवस आयफोन घेईन मग मी तुला दाखवीन का. पहिले फटकी चड्डी बदलो मग आयफोन घेजो. हो रे का ना खायचा विचार करू राहिला बे तू. ह्या बापानं म्हणला आज की 2 पायावर उभा आहे म्हणे. तर मी तेच विचार करू राहिलो, हे जे 2 पाया आहे ते माये होय का माझ्या बापाचे, हेच नाही समजत आहे मला. शेमण्यावानाच्या तू माझा दोस्त होय म्हणून आता जाऊ दे. पण तू कसा बे तू का मॅड आहे का डोक्यावर बोलला का तू. त्या बाप म्हणत होता की बा काहीतरी कमव, काहीतरी काम धंदा कर, असं पायावर उभा आहे म्हणत होता त्या बाप. तिच्यात मला का माहित रे असं म्हणत होता म्हणून. मी समजलं पायावर उभा आहे, पायावर उभा आहे. माहित 2 पायावर मी उभाच हवा. अबे म्हणाले का मला आयफोन घ्यायचा आहे बे. ते आयफोन म्हणते, आयफोन ते 1.5 लाखाचा म्हणते, ते घ्यायचा आहे का मला. असं आयफोन घ्यायचा आहे का तुले. कोण घ्यायचा आहे राजा. असं आयफोन घ्यायचा आहे तुला नाही 1.5 लाखावाला. अबे लेका संडासले जायचं टमरेल त्यालेच छद्र पडून आहे 2-2 लेका. तेच टमरेलचा डब्बा तू याच्यानं बदलून नाही होत आहे आणि तू आयफोन घ्यायच्या गोष्टी करताय हरामखोरा. पैसे काय आपल्या हाताचा मळस आहे. गण्या भाऊच्या हाताचा मळस आहे पैसे म्हणजे. असं हाताचा मळ आहे का. बरं थांब ना मग, चाल ना पाठ घासून देत तू. चांगला मळ निघते मग ते विकून आपण आयफोन घेऊ. आयफोनचा आहे नाही घेणं होत बाबू आपल्याला. पाहिले का पाय म्हणे तू असाच म्हणत राहायची. मी एक दिवस आयफोन घेईन मग मी तुला दाखवीन का. पहिले फटकी चड्डी बदलो मग आयफोन घेजो. त्या दिवशी आपण शांताराम भाऊच्या डवराला गेलो तर कसं रे पैसे मागायला चाल ना. पैसे दिलेच नाही शांताराम भाऊन. का देते चाट आता आपल्याला. कसे चाट देते रे बा. जाऊन मागाले आपण मागायलाच गेलो नाही तर आता का ते आपल्या घरी आणून देणार आहे. घ्या घ्या पैसे म्हणून. कोण देते आणून आजकाल. आणले का खिशात अजून चहा प्यायले पैसे नाही का माझ्यापाशी 1 रुपया. चल मागून घेऊ रोजाचे पैसे. कवाय कंकाल असं राहते का बे. पैसे आलेले पूर्ण का सपास करत असतं का आले का. इकडे तिकडे उडव वाढव करतं. पैसे का माणसाजवळ टिकणारी वस्तू आहे का बे. का पैसे का राहणारे आहे का. पैसे आल्याबरोबर तर जातेस ना, कोणा कोण्या कामी लागतेस. बरं चाल मागून घेते शांताराम भाऊ तेवढे पैसे. पाऊले चलती पंढरीची वाट, पाऊले चलती पंढरीची वाट. महाबहिणी उन्हाळा होय का पावसाळा होय का हिवाळा होय काही समजूनच नाही राहिलं. काही लक्षातच येत नाही. कवा ऊन पडते च्या महाबहीण, कवा ज्या महाबहीण चांगली थंडी लागते, कवा पाणी रद येते. इथं काही समजून नाही राहिलं का कोणचा मोसम चालू आहे ना का कसं. तर तरी कोणतरी म्हणलंच होतं घोर कलियुग येणारच आहे म्हणे. ना धड पावसाळ्यात पाऊस बरोबर पडत, ना उन्हाळ्यात ऊन चांगले लागत, ना हिवाळ्यात थंडी चांगली पडत. हे पूर्ण ऋतू अदल बदल होतेच एक दिवस. माणूस भले विचारात दिसते. कायचे विचार करून राहिले तुम्ही एवढा. विचार म्हणजे काहीच नाही. असं असे मोसम आपला पाणी कवा पाणी येत आहे, नुसतं आवाळ होत आहे, का थंडीत जास्त होत आहे, कसं मालाले आपल्या नुकसान होते ना. म्हणून विचार करू राहिलो बा. हे कसं अजबच वाटते ना. आता तेच तर आता काही दिवस चांगले ना आहे. नुसतं आबाळ येऊ राहिलं, थंडी बरोबर पडत नाही. अशा बिमाऱ्या जास्तच होते मग. शांताराम भाऊ, शांताराम भाऊ आहे का हो घरी. होय रे मीच गण्या म्हणा गण्या म्हणा. या रे या घरी या बोला ना पोट्टे. काय म्हणता कसे काय आले इकडं. आता कसे काय म्हणजे माहित नाही का. रोज आपला बाकी आहे ना डवराचा रोज. तर म्हणलं इकडे कसे काय भटकले. बरोबर पैसे आले वाटते. आता हिच्या पुढे पैसे द्याव तर इकडे 350 रुपये रोज कबुली करून आहे. एवढे हिच्या पुढे जर दिले ना झालं. आजही माझ्या ढुपटच काढते वाटते. काही शक्कल लढवा यायला इथून पाठवा लागन. बाहेरच्या बाहेर पैसे देऊन द्या लागन. पोट्टे हो मी काय म्हणलं जराशे पैसे आज घरी नाही म्हणलं. आता ATM मधून काढून आणा लागन. तर आता जातोच मी यवतमाळले न काढून आणतो. मग संध्याकाळून देतो तुम्हाला. संध्याकाळून देता म्हणता का. मग संध्याकाळी पण नक्की. मग नाही तर मग संध्याकाळ. मग उद्या सांगसान. मग उद्याची संध्याकाळ निघन. तसं नाही जमणार बरं. ठीक आहे सोनू यायचा रोज देऊन द्या ना. आता 1000 रुपये घरी नाही का आपल्या. तैले म्हणतात बोलच लागत होतं. तुला नाही माहित राहत. जा बरं तू आपले काम कर बरं. जा मी पाहतो यायचं गाव आहे तर. तेव्हा ते रोज देतो ना. आता कोण करता इकडे रोज द्याले. तरी तर नक्कीच आहे यायचा. बरं बाबू थांबा मीच देतो. किती आहे तुमचा रोज. किती दिवस आलते तुम्ही. पाहिले तरी सांबार चौकशा करताय. अगं 350 रुपये रोज चांगला मोठे ना तर झालं मग माझ्या कल्याण. 2 दिवसाची आहे आमची मावशी. 350 रुपये रोजानं. किती 350. बापा एवढा कुठून रोज वाढला रे. 300 रुपये रोज आहे. मावशी तुम्ही विचारा बरं शांताराम भाऊले. त्या दिवशी किती रुपये कबूल केलता म्हणून. किती केलता म्हणलं रोज कबूल. त्या दिवशी तुम्ही यायचा. 350 रुपये म्हणत आहे बरोबर आहे काय. कुठं हो नाही ना 300 रुपये म्हणलं होतं. कुठे पोट्टे 350 रुपये कुठं आहे रोज इथं. 300 रुपये आहे राजा.
हो मावशी बरोबर आहे, आमचं चुकलं काहीतरी. 300 रुपये रोज आहे. हो बे म्हणे 300 आहे. चाल चाल मग देतो म्हणताय शांताराम भाऊ. 300 काय रे बा, त्या दिवशीच तर 350 म्हणे. चाल ना मग देतो म्हणताय शांताराम भाऊ. मग देते मग. चाल चाल. बरोबर चाल बा चाल. तुम्ही का म्हणलं घरात का आता काय 300 300 म्हणजे 600 1200 रुपये नाही कमसे कम घरात? 1200 का 10,000 आहे घरात. पण कसं दुसऱ्या कामी लागते ना. दुसरं काम आहे मला थोडंसं. बियाणं फवारणी की आणायचं आहे थोडंसं सामान. तर यवतमाळला जायचं आहे, ते घेऊन येतो आणि थोडेसे मग ATM मधून काढूनही आणतो. आता घरी थोडेसे पैसे पाहिजे ना. सवय का मग तसं सांगत जा ना. पोट्टे पुढे म्हणता येते का तसं? काही आपली म्हणून राहिली. बरं बा बरं, माझं काम आहे बाकी, मी चालले. निभलं रे बा आता. आईत गीत झालं असतं तर आणखी बोलणे खा. असंही माणसाला बायकोच्या दबूनच राहावं लागते म्हणा पैशाच्या बाबतीमध्ये. काय जर बा बरोबर राहत जा बायकोच्या वाचून. नाही माणसाची तर पण का मग आता इथं 2 पाईप ठेवले होते बरं धुऱ्यावर. आता आपल्या धुऱ्यावर ठेवायचे हेच आहे का मनाचं? लोकायला थेन उपर जाते का? आता कोण दाबून नेले तर सुधारायला तो माणसाचा फायदा घेते. आता भेटू तर दे या चोराला, नाही सोटाडीन तर मग माया नाव देवीतच नाही. मग अरे बा कायचा कल्ला होय, काय झालं? तर का ना का सांगू तुम्हाला, वेन मामी या धुऱ्यावर 2 पाईप ठेवून होते. आता काल वलीत केलं मी ना, पटपाणी दिलं काल. आता ठेवतो म्हणलं या धुऱ्यावरच आता 2 पाईप. ते 2 पाईपाने याचं विसरलो तर आज कोण एका दडकून दिलं. आज आलो तर इथं काहीच नाही. एवढं भडका लागते का रे? मग काही नाही, शेजार पाजाऱ्याला विचारून पाय कोणी नेले असन. कोणी कोणी बिन विचारताय नेते एखादी जाव. असं थोडी असते अण्णा. मी कोणाच्या वावरातून आणतो तो विचारून आणतो. एक जरी पाईप आणलाचा असला ना तर बिन विचारता कवाच नाही आणत. येणाऱ्याले कसं नेऊ वाटते का? धरलं दिसलं का घेऊन जाते लेकायचे. नेलं असन कोणी पण, विचारून पाय एक दोघाले. हो म्हणजे आता आपल्याला काम पडावं ना, आपली वस्तू जागेवर न राहून याला त्याला विचारत बसा, मग गेला दिवस वाया. मला तर वाटते हे नक्कीच त्याचंच काम असन. तो एक आहे लेकाचा माझ्या वावरा शेजारचा. नक्कीच तरच आहे तो. पण एक स्प्लिंकर नेलं, अजून तक द्याचा पत्ता नाही. देतो 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 म्हणत होता, अजूनही द्याचा पत्ता नाही लेकाचा. कोण, रामलाल का तो? मग काय तो रामलाल नाही तर काय, त्याच्यासारखा नक्कीच तर तरी आहे का आपल्या गावात? तो एक आहे, तो असे काम करायला एक्सपर्टच आहे. नाही तरी अरे हुशार नाही तर का हो. त्या दिवशी आता मी रात्रीचं पाणी लावून दिलं, रात्रीची लाईन राहते तर वहीन मग आम्ही तो माया मागून आला वाटते, कवा आला आणि कवा नाही का. पाईप सटकून गेला लेकाचा. रात्रभर तसंच पाणी गेलं, पाणी काही झालं नाही. मग त्या दिवशी एवढे कुठून राहते ना वावरा शेजारचे का भयानक कुठून राहते. आता का सांगू तुम्हाला. आता पण जाऊ द्या, वावरा शेजारचे म्हणून काही म्हणावंही नाही वाटत. आणि असे करते ना तर मग असं वाटते टेनप्यानं घ्यावले कायले. हो राजा, त्या दिवशी पण मा वावरात आलता तो. लागला होता मुळी उपडाले. कसे घरी खासाठी लावले मी ना, जे मुळी उपडायला लागला 1 2 नाही 3 4 उपडले लेखानं. म्हणलं का वय रे बा, तेव्हा कुठं तो थांबला. कोण राजो आता पा बरं, आपल्याला दुसऱ्याच्या वावरातली एक वस्तू अनुषा नाही वाटत. आणि लोक एवढे दलिंदर आहे का पण बिना विचारता कसं काय नाही वाटते काय यायले. बरं जाऊ दे, कोण काय नेलं तर विचार 1 2 जण आले. मग भेटले तर पाय, नाही तर त्या रामलालले विचार नेले का म्हणून. तर विचारतो सो, मी सोडणार आहे का? मी नाही सोडत कोणालेच. अले कल्ला ऐकू आला, मी तुरी मोडता मोडता आलो राजा. मी म्हणलं का झालं का नाही का, जाऊन पावस म्हणलं. तुरी मोडणं चालू वाटते. हो आता झाल्या वाळल्या मोडत आहो. नाही तर कसं डुकरं कसं नुकसानच करते ना रे मग. च्या बहिणी डुकरं ना जगू नाही देत वाटते शेतकऱ्याला. कसं इकडं पीक पाणी घेते आणि हे डुकरं मोठे सत्यानाश करते. जातो बा जातो, तास मोडाचा आज. तास झालं पाहिजे, एक तरी तास झालं पाहिजे तुरीचं. बरं या मी पाहतो आता हे कोण आहे ना कोण नाही तर. ते पाईप चोरणारा भेटला पाहिजे मला. नाही घेईन ना त्याला वल्ल्या वल्ल्या फोकानं तर माया नाव देवीदास नाही. मग गेड आहे का म्हणे तिथं शांताराम भाऊ इशाऱ्याने जा म्हणत होते. मग देतो म्हणत होते. तू तिथं शांता मावशीसोबत गोष्टी कापलत होता. तुला माहित नाही का शांता मावशीचं कसं बारीक हिशोब आहे पैशाच्या बाबतीत? मला काय माहित, मी शांता मावशीसोबत बोलत होतो. शांताराम भाऊकडे थोडी लक्ष होतं मायवालं. शांता मावशीला की माहित झालं असतं ना की 350 रुपये रोज कबूल केला म्हणून ना शांताराम भाऊ ना, तर झालंच मग आपल्याला ते नसता भेटला. त्याच्या दोघांचाच पेटत होतं तिथं ना, आपण कडावर मग झालं आपल्याला ते पैसा भेटत नव्हता. अरे माहित आहे ना बुवा, शांता मावशीचा कम कडक हिशोब आहे का आणि कम बारीक हिशोब आहे का पैशाच्या बाबतीत राजा. तर मागच्याच वेळेस पाहिजे कापसाच्या वक्ती गेलो होतो कापूस वेचाले, किलो प्रमाणात वेचला. तर आता माझे 719 रुपये झालते. तर 9 रुपये चिल्लर दिले ना राजा. 10ची नोट नाही दिली शांताराम मावशीनं. 10ची नोट नाही दिली का, 9 रुपये चिल्लर दिले नाही. भल्ली शांता मावशी पैशाच्या बारेत बारीक आहे राजा. ते बाय शांताराम भाऊ येत आहे वाटते, पैसे द्यायलाच येत आहे आपल्याला. हो बघा ना, तुला माहित नाही का शांता मावशीचा कसा कडक हिशोब आहे. त्याच्या पुढे काय म्हणा लागत होते 350 रुपये असं तसं. काय रोज तुम्हाला भेटायचं हे नव्हता भेटत आमचं जर काही झालं असतं तर. मग तुमचं बरोबर आहे शांताराम भाऊ, पण हे म्हणे भाई ना तिथं पुढे करत होता. किती 2 दिवसाचे तुमचे नाही. मग 350 एकाचे किती 700 7 दोन्ही 1400 रुपये तुम्हाला द्यायचे नाही. आता 350 रुपयानं 1400 रुपये आहेत 2 दिवसाचे आमच्या दोघांचे. संध्याकाळी ये जा मग दुकानावर, तिथं देऊन देईन मग तुम्हाला. शांताराम भाऊ आता मला वाटलं तुम्ही घेऊनच आले काय का पैसे. आता तुम्ही संध्याकाळी म्हणता तर फक्त उद्याचा दिवस नका काढू म्हणजे झालं. काय उद्याचा बे, संध्याकाळी या तुम्ही. संध्याकाळी देतो म्हणलं ना आता तुम्हाला. संध्याकाळी नक्की ना, मग संध्याकाळी येतो बरं. मग आम्ही संध्याकाळी नक्की दे जा मग. हो संध्याकाळी नक्की बिलकुल. का अर्धा थैला आणू तुरीच्या शेंगा मस्त.
नाही म्हणा का करू राहिले यायलेच विचार लागन. हे भले हिंडत राहते इकडल्या तिकडल्या वावरात, यायला विचारा लागन कोणी पाय वगैरे नेताना दिसलं का म्हणून. का गण्या म्हणा इकडे गुंकड, तुम्ही इकडे गुंकड दौरा बा तुमचा. तर आम्ही तुरीच्या शेंगा तोडायला आलो. आता काय पकडते का रे बा आम्हाला हे देविदास भाऊ? नाही बा देविदास काका इकडे बोरं तोडायला आलतो. बोरच तोडायला घालते ना का काही दुसरा प्लान आहे तुमचा हा? नाही बा बोरच तोडायला आलतो आम्ही. पोट्टे हो तुम्हाला पायपाकी नेताना दिसलं का रे कोणी? नाही बा आम्ही आत्ताच आलो गावातून. आम्हाला काही माहित नाही बा पायपागीबद्दल. बरं नाही म्हणता का? बरं पाहिजे लक्ष गिक्ष ठेव जा, कोणी पायपाकी नेताना दिसलं तर मला सांगा बरं. सांगतो ना. आपले 2 रजा पायपा काय पाय हे काच कारण आहे तुम्हालाच तर माहित आहे देविदास काका, आपले रामलाल भाऊ. तो तर आहेच रे, पण दुसरं कोणी अजून कोणी नेताना दिसलं का बा विचारता. नाही बा दुसरं गिसरं काही माहित नाही. आम्ही आत्ताच आलो गावातून. तर मित्रांनो चोर कोणता होय तर त्याचा पता मी लावतोच. भेटला गिटला तर त्याला वल्ल्या फोका नाही घेतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा. तर आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम मित्रांनो.